नमस्कार. स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी व्याकरण सोपं कसं करायचं या खास विश्लेषणात सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बाळासाहेब शिंदे यांच्या काही अशा युक्त्या बघणार आहोत ज्या वापरून व्याकरणातले अवघड वाटणारे प्रश्न अगदी सहज सुटतील. बऱ्याचदा असं होतं की इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करताना नियम आणि अपवाद पाहून डोकं चक्रावतं. खूप विद्यार्थ्यांना हा भाग खरंच खूप अवघड वाटतो, कधीकधी तर भीतीही वाटते. पण खरं सांगायचं तर घाबरण्यासारखं यात काहीच नाहीये. हो, हे अगदी खरंय. मोठमोठे नियम पाठ करण्याऐवजी आपण काही सोपे शॉर्टकट आणि पॅटर्न समजून घेणार आहोत. एकदा का हे पॅटर्न्स लक्षात आले की गुण मिळवणं अगदी सोपं होऊन जातं. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला भाग आहे काळ कसा ओळखायचा. याकडे आपण एक किचकट काम म्हणून नाही तर एका सोप्या पॅटर्न मॅचिंग गेमसारखं बघणार आहोत. हे बघा, हे आहे आपलं पहिलं सूत्र. कोणत्याही वाक्यात जर विल हॅव आणि त्याच्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 दिसलं की डोळे झाकून समजायचं तो पूर्ण भविष्यकाळ आहे. बस इतकं सोपं आहे. आता हे उदाहरण बघा. इथे विल हॅव आलेलं आहे आणि त्याच्यासोबत प्रिपेअर्डचं तिसरं रूप प्रिपेअर्ड वापरलं आहे. म्हणजे आपला विल हॅव प्लस V3 हा पॅटर्न इथे एकदम परफेक्ट बसतोय. त्यामुळे हा पूर्ण भविष्यकाळ आहे हे ओळखायला अजिबात वेळ लागत नाही. आता पुढचं महत्वाचं सूत्र पूर्ण वर्तमान काळाचं. याचा पॅटर्न आहे हॅज किंवा हॅव आणि त्याच्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप. या सूत्रांची गंमत हीच आहे की ही वेगवेगळ्या वाक्यांमध्ये सारखीच लागू होतात. या वाक्यात पहा, राज एकवचनी आहे म्हणून हॅज आलं आणि त्यासोबत गोचं तिसरं रूप गॉन वापरलं आहे. म्हणजे आपला हॅज प्लस V3 हा पॅटर्न इथेही बरोबर लागू झाला. आता थोडा आत्मविश्वास वाढतोय ना? बरं, हे सूत्र थोडं मोठं वाटू शकतं, पण हेही तितकंच सोपं आहे. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हॅड, बीन आणि क्रियापदाला ING. हे 3 घटक दिसले की समजायचं हा चालू पूर्ण भूतकाळ आहे. बघा, हे उदाहरण पाहिल्यावर सगळं एकदम स्पष्ट होईल. इथे हॅड बीन आहे आणि त्यासोबत गोला ING लागून गोईंग झाला आहे. म्हणजे आपला हॅड बीन प्लस वर्ब ING हा पॅटर्न इथे अगदी स्पष्ट दिसतोय. चला, आता पुढच्या टॉपिककडे वळूया. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. अनेकांना हा अवघड वाटतो, पण खरं तर हा बदल म्हणजे फक्त एक साधा स्विच आहे. बघूया कसा. पॅसिव्ह व्हॉइसबद्दलचा सगळा गोंधळ इथेच संपतो. फक्त एक साधा नियम लक्षात ठेवायचा. पॅसिव्ह वाक्यामध्ये नेहमी टू बीचं कुठलं ना कुठलं रूप म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वर, बीइंग, बीन यापैकी काहीतरी आणि त्याच्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 हे असतंच असतं. या तक्त्यामध्ये बघा, हे किती सोपं आहे ते लगेच कळेल. ॲक्टिव्ह वाक्यातलं कर्म पॅसिव्ह वाक्यात कर्ता बनतं. म्हणजे पहिल्या उदाहरणात अ ब्युटिफुल केक आणि दुसऱ्यात द लेटर वाक्याच्या सुरुवातीला आले आहेत. आणि दोन्ही पॅसिव्ह वाक्यांमध्ये आपला टू बी प्लस V3 चा नियम पाळला गेला आहे. वॉज बीइंग बेक्ड आणि इज रिटन. आता परीक्षेमधला आणखी एक महत्त्वाचा विषय डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीच. म्हणजे कुणीतरी बोललेलं वाक्य दुसऱ्याला सांगताना काय बदल करायचे हे नियम आता आपण एकदम सोपे करून समजून घेऊया. डायरेक्टमधून इनडायरेक्ट करताना हे काही बेसिक बदल आहेत. ही एक प्रकारची चेकलिस्टच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवतरण चिन्ह काढून टाकणे, दॅट वापरणे, काळ बदलणे आणि सर्वनाम बदलणे. ही स्लाइड खूपच महत्त्वाची आहे. इथे काळ कसा बदलतो याचा एक ठरलेला पॅटर्न आहे. म्हणजे बघा, वर्तमान काळ भूतकाळात जातो आणि साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळात. हा तक्ता जर लक्षात ठेवला तर अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे. पण थांबा, या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद आहे आणि परीक्षेमध्ये हमखास यावर प्रश्न विचारला जातो. जर एखादं वाक्य हे त्रिकालाबाधित सत्य असेल म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ किंवा एखादी म्हण असेल तर त्याचा काळ कधीही बदलायचा नाही. हे उदाहरण बघा. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे, बरोबर? त्यामुळे इनडायरेक्ट करताना एजचं वॉज नाही झालं, ते इजचं राहिलं. हा अपवाद लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला तर, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र आणूया. हे नियम म्हणजे परीक्षेसाठी तुमची शक्तिशाली साधनं आहेत. तुमचं ग्रामर टूलकिट आहे. परीक्षेमध्ये प्रश्न सोडवताना फक्त ह्या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. सगळ्यात आधी वाक्यातला पॅटर्न ओळखा, मग त्याला योग्य नियम लावा आणि शेवटी जे पर्याय चुकीचे आहेत त्यांना बाजूला काढा.
या पद्धतीनं उत्तरं खूप लवकर आणि अचूक मिळतात. आणि शेवटी लक्षात काय ठेवायचंय? तर व्याकरण म्हणजे असंख्य नियम पाठ करणं नाही, तर काही महत्वाचे पॅटर्न्स ओळखणं आहे. एकदा का हे पॅटर्न्स ओळखता आले, की गुण मिळवणं अगदी सोपं होऊन जातं. आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आज आपण जे काही फॉर्म्युले बघितले, त्यापैकी कोणते सूत्र येणाऱ्या परीक्षांमध्ये सर्वात जास्त उपयोगी ठरू शकतं? यावर जरा विचार करा आणि आपल्या अभ्यासात त्याचा नक्की वापर करा.